सोडूनिया गेले बाबा, सोडूनिया गेले बाबा, सोडूनिया गेले बाबा, मायने कराला बाबा 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 म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला तसे नसते तर तुम्हासाठी जागा तयार करायला मी जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितले असते का? सर्व तयार झाल्यावर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला इथे घेऊन जाईल. म्हणजे मी असेल तिथे तुम्ही माझ्याबरोबर नेहमी राहा. मी कुठे जाणार आहे तेथे कसे जायचे हे तुम्हाला माहीतच आहे. तेव्हा थोमा उत्तरला, प्रभूजी, आपण कुठे जाणार याची आम्हाला अजिबात कल्पना नाही. मग तेथे जायचा मार्ग आम्हाला कसा माहीत असणार? त्यावर येशू त्यांना सांगितले, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्या दारी आल्याशिवाय कोणालाही देवपित्याकडे जाता येत नाही. देवाचं वचन म्हणतं, तुमच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका. पवित्र शास्त्राची काही भाषांतर वापरली तर काही भाषांतरांमध्ये असं म्हटलेलं आहे, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. आमचं मन अस्वस्थ केव्हा होतं? ज्यावेळेस आमची प्रिय व्यक्ती या जगातून निघून जाते, या जगाचा निरोप घेते, त्यावेळेस आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. आता सगळंच काही संपलं का? आमच्या प्रियजनांशी आमची आता पुन्हा कधीच भेट होणार नाही का? हे विचार एवढंच केवळ नाही, परंतु पवित्र शास्त्रामध्ये करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय जर आपण वाचला तर 15व्या अध्यायामध्ये संत पौलाच्या काळामध्ये जे विश्वासणारे लोक होते त्यांच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न होते. विशेष करून ज्यावेळेस एखादी ख्रिस्ती व्यक्ती या जगातून निघून जाते त्या संदर्भात ते प्रश्न असे होते, देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे मृतांचं खरंच पुनरुत्थान होईल का? आणि हे पुनरुत्थान कधी होईल? आणि जे पुनरुत्थित होतील त्यांना कशा प्रकारचं शरीर प्राप्त होईल? वगैरे वगैरे हे प्रश्न आजही तुमच्या आणि माझ्या मनामध्ये निर्माण होतात ज्यावेळेस आमची प्रिय व्यक्ती या जगातून निघून जाते त्यावेळेस. आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाच्या वचनामध्ये दिलेलं आहे. सर्वात प्रथम आमची प्रिय व्यक्ती या जगातून निघून गेली, या जगाचा निरोप घेतला म्हणजे सगळंच काही संपत नाही. देवाचं वचन सांगतं की ज्यांनी ज्यांनी या जगामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तारणारा उद्धारक म्हणून
अशांच्या शारीरिक देहावसनानंतर असे विश्वासणारे सरळ सरळ सुख लोकांमध्ये प्रवेश करते होतात आणि त्या ठिकाणी ते सुखात, समाधानामध्ये आणि शांतीमध्ये असतात. याचे काही पुरावे देवाच्या वचनामध्ये आहेत. सर्वात प्रथम आपण भिकारी लाजार आणि श्रीमंत माणसाचा दाखला जर घेतला तर या दोन व्यक्तिमत्वांविषयी देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की या जगामध्ये श्रीमंत माणसाकडे सगळंच काही होतं, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. परंतु जीवन देवाशी ओळख नसल्यामुळे या श्रीमंत माणसाला ज्यावेळेस शारीरिक मरण येतं त्यावेळेस हा श्रीमंत मनुष्य सरळ सरळ अधोलोकामध्ये साध्या सोप्या भाषेत बोलायचं तर नरकामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी तो अनंत यातना सहन करीत असतो. परंतु त्या श्रीमंत माणसाच्या टेबलावरून या जगामध्ये जे अन्नाचे कण पडायचे त्याच्यावर जो आपला उदरनिर्वाह करायचा किंवा तशी इच्छा बाळगायचा तो भिकारी लाजार जगाच्या दृष्टीने भिकारी होता, दरिद्री होता, लाचार होता. परंतु जीवन देवाशी ओळख असल्यामुळे त्याला ज्यावेळेस शारीरिक मरण आलं, त्याचं ज्यावेळेस शारीरिक देहावसन झालं, त्याच्याविषयी देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की तो सरळ सरळ सुख लोकांमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी तो सुखा, समाधानामध्ये आणि शांतीमध्ये असतो. तर सांगायचं तात्पर्य हे प्रियानो की विश्वासणाऱ्यांचं शारीरिक मरण म्हणजे सगळंच काही संपत नाही, तो शेवट नाही. उलट विश्वासणारे या जगातल्या जीवनापेक्षाही अधिक चांगल्या आणि आशीर्वादी जीवनाला सुरुवात करीत असतात. हा पहिला पुरावा. विश्वासणाऱ्यांच्या शारीरिक मरणानंतर काय होतं हा प्रश्न जर अशा दुःखाच्या प्रसंगी आमच्या मनामध्ये येत असेल तर विश्वासणारे सरळ सरळ सुख लोकांमध्ये प्रवेश करते होतात. त्यानंतर प्रभू ख्रिस्ताविषयी नेहमीच आपण ऐकतो, वाचतो की प्रभू ख्रिस्ताच्या अवतीभोवती दोन लुटारूंना खेळण्यात आलं आणि सरते शेवटी या दोन लुटारूंपैकी एक जण पश्चातापी होतो. ख्रिस्ताचं देवत्व तो मान्य करतो आणि प्रभू ख्रिस्ताला तो असं म्हणतो, हे येशू, तू राजाधिकाराने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. प्रभू ख्रिस्ताने त्याला अभिवचन दिलं, उद्या किंवा परवा नाही, भविष्यात मी जेव्हा केव्हा येईल तेव्हा नाही, तर आजच तू मजबरोबर सुख लोकात असशील. हे पुरावे आहेत त्या देवाच्या वचनामध्ये. जर आमच्या मनामध्ये आज प्रश्न निर्माण झालेला आहे की आमचे प्रिय व्यक्ती आमच्याकडून निघून गेली, आता सगळंच काही संपलं का, तर देवाचं वचन सांगतं सगळंच काही संपलेलं नाही. ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांनी देखील त्या सुख लोकांमध्ये प्रवेश केलेला आहे. हे झाले या दोन प्रश्नांची उत्तर. त्यानंतर करिंथ येथील विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देखील देवाच्या वचनामध्ये आहे. संत पौल असं म्हणतो, ज्या अर्थी ख्रिस्ताने तिसऱ्या दिवशी मरणावर जय मिळविला त्या अर्थी विश्वासणाऱ्यांचे देखील नक्कीच पुनरुत्थान होईल. हे पुनरुत्थान कधी होईल याविषयी करिंथरास पहिले पत्र 15व्या अध्यायामध्ये आणि थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय जर वाचला, या दोन ठिकाणी संत पौल असं म्हणतो की ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पुनरुत्थान होणार आहे. ख्रिस्ताचं पहिलं आगमन होऊन गेलं, त्याची आठवण आपण नुकतीच केली ख्रिसमसच्या रूपाने. ख्रिस्ताचं दुसरं आगमन व्हायचं आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान होईल. मग त्यांना या जगातून निघून जाऊन कितीही वर्ष झालेली असतील तरी ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आद्य दिव्यदूताची वाणी होईल, तुतारीचा नाद होईल आणि मग ख्रिस्ताचं पुनरागमन होईल. त्यावेळेस सर्व मृत विश्वासणारे उठविले जाणार आहे. त्याविषयी अधिक सविस्तरपणे लिहिताना संत पौल थेसलोनिकरास पहिले पत्र 4थ्या अध्यायामध्ये असं म्हणतो की असे विश्वासणारे सर्वात प्रथम उठविले जातील आणि ते अंतराळामध्ये घेतले जातील ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी. आणि मग पुढे त्याच वचनांमध्ये असं म्हटलेलं आहे थेसलोनिकरास पहिले पत्र 4थ्या अध्यायामध्ये की यदा कदाचित ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावर ख्रिस्ताची लेकरं म्हणून, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, विश्वासणारे म्हणून जिवंत असू तर तुम्हाला आणि मला दुसरी संधी आहे. तुमचं आणि माझं रूपांतर होईल, तुमचं आणि माझं लोकांतर होईल. इंग्लिशमध्ये त्याला रॅप्चर शब्द वापरलेला आहे. तुम्ही आणि मी अंतराळामध्ये घेतले जाऊ, त्या ठिकाणी तुम्ही आणि मी ख्रिस्ताला सामोरे जाऊ. आणि सर्वात विशेष गोष्ट सांगितलेली आहे संत पौलाने थेसलोनिकराच्या पत्रामध्ये की त्या ठिकाणी आमच्या प्रियजनांना भेटण्याची सुसंधी तुम्हाला आणि मला प्रदान केली जाणार आहे. ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांना देखील ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आपण पुन्हा एक वार भेटणार. अनेक विश्वासणाऱ्यांसोबत, अनेक संतगणांसोबत
आणि म्हणून प्रियानो, आज जरी ते आपल्यामध्ये नसले, आपण दुःखी आहोत, कष्टी आहोत त्यांच्या विरहामुळं, तरी देखील आपण केवळ आणि केवळ त्या परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण मान महिमा आणि गौरव देऊया. कारण ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस अनेक विश्वासणाऱ्यांसोबत आपण पुन्हा एक वार त्यांना भेटणार आहोत. तिसरा प्रश्न होता, जे पुनरुत्थित होतील त्यांना कशा प्रकारचे शरीर प्राप्त होईल. आताचं शरीर मर्त्य शरीर आहे. आताच्या शरीरामध्ये अनेक आजार विकार असतात. आताचं शरीर क्षणभंगूर आहे. केव्हा काय होईल कोणालाही सांगता येत नाही. परंतु पुनरुत्थित शरीर हे आशीर्वादित शरीर असेल, ते दैवी शरीर असेल, ते आत्मिक शरीर असेल, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे आजार विकार नसतील. हे सत्य समजण्यासाठी संत पौलाने व्यवहारातलं दैनंदिन जीवनातलं एक साधं सोपं उदाहरण दिलेलं आहे. हे सत्य समजण्यासाठी संत पौल असं म्हणतो, ज्याप्रमाणे आपण एखादा दाना जमिनीमध्ये पेरतो, तो पेरण्यापूर्वी त्याचं रंग, रूप, स्वरूप, आकार सगळंच काही वेगळं असतं. परंतु जेव्हा तो जमिनीमध्ये मरतो, कुसतो, 3-4 दिवसांनी तो जमिनीच्या बाहेर येतो, त्यावेळेस त्याचं रंग, रूप, स्वरूप, आकार सगळंच काही बदललेलं असतं. सर्वात महत्वाची गोष्ट, जमिनीच्या बाहेर येताना तो आशीर्वादी जीवन धारण करून बाहेर येतो. म्हणजे समजा आपण गव्हाचा दाना पेरला जमिनीमध्ये, 3-4 दिवस तो मरेल, कुजेल, 3-4 दिवसांनी तो रोपट्याच्या रूपाने बाहेर येतो आणि मग कालांतराने त्याच रोपट्याला साधारण 5 ते 6 महिन्यांच्या अवधीमध्ये जी ओंबी येते, त्या ओंबीतले दाणे जर आपण मोजले तर ते 50, 60, 70च्या पटीमध्ये असतात. संत पौल असं म्हणतो, विश्वासणाऱ्यांच्या पुनरुत्थानाच्या वेळेस तसंच होईल. ते आशीर्वादित शरीर धारण करून उठणार आहेत आणि मग ते ख्रिस्ताला सामोरे जातात. आणि त्याच वेळेस तुमचं आणि माझं लोकांतर झालं तर तुम्हाला आणि मला ख्रिस्ताला सामोरे जाण्याची संधी लाभणार आहे. त्याचबरोबर आमच्या प्रियजनांना देखील भेटण्याची संधी लाभणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज जरी आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर आमच्यामध्ये नाही, तरी केवळ आणि केवळ आपण त्या सदाजीवी परमेश्वराची उपकार स्तुती करूया. कारण ख्रिस्ताद्वारे त्याने तुम्हाला आणि मला महान धन्य गौरव आशा दिलेली आहे. ही आशा इतर लोकांना दिलेली नाही. आणि म्हणून संत पौल असं म्हणतो, आशा नसलेल्या लोकांसारख्या अशा वेळेस तुम्ही दुःखी किंवा कष्टी होऊ नका. संत पौलाला असं म्हणायचं की आम्ही मुळीच दुःख व्यक्त करू नये, परंतु संत पौलाला हे म्हणायचं की आमचं दुःख तात्पुरतं असावं. कारण ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आमच्या प्रियजनांना आपण पुन्हा एक वार भेटणार आहोत. परमेश्वर करू प्रियानो, आणि आजच्या या वचनाकरवी संदेशाकरवी आपल्या सर्वांना तो विपुल आशीर्वाद, विशेष करून आमच्या दुःखित मनाचं तो सांत्वन करो. आमेन. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रार्थना करूया. स्वर्गीय महान धन्यवादी सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या, सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, इयोबाच्या पुस्तकामध्ये तुझं वचन आम्हाला सांगतं, या जगामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक मानव मात्राच्या आयुष्याला तू आपल्या सर्वोच्च स्वइच्छेने एक मर्यादा दिलेली असते. आणि मानवाची कितीही इच्छा असली परमेश्वरा, तरी ती मर्यादा, ती सीमा कोणालाही ओलांडता येत नाही. दयाघर परमेश्वरा, या तुझ्या सत्य वचनानुसार आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासानुसार कालच्या दिवशी ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांनी या जगातले आपले भाव समजले. आणि हे लेकरू आता सार्वकालिक विसाव्यासाठी तुझ्याकडे आले आहे. आणि तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे हे लेकरू आता तुझ्या सुख लोकांमध्ये, दयाघर परमेश्वरा, तुझ्या सहवासामध्ये, तुझ्या समागमामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये, सुखा समाधानामध्ये आणि शांतीमध्ये. दयाघर परमेश्वरा, ख्रिस्तातील आमचा प्रिय बंधू आता तुझ्या सहवासामध्ये, त्या सुख लोकांमध्ये, सुखा समाधानामध्ये आणि शांतीमध्ये असताना त्यांच्या पश्चात या पृथ्वी तलावर, या जगताच्या भूमीवर मनुष्य प्राणी म्हणून त्याचं या जगातून निघून जाण्यावर आम्ही दुःखी आहोत, कष्टी आहोत, शोकाकुल झालेला आहोत. आणि म्हणून यावेळेस आम्ही विशेष करून संपूर्ण गडकर कुटुंबीय, ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर, त्यांची प्रिय मुलं आणि त्यांचे सर्व आपजन, प्रियजन, नातलं, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या दयासनाजवळ आणून तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. यासाठी की परमेश्वरा, या दुःखित मनाचं तू सांत्वन करावं. हे दुःख सहन करण्याकरता वरून येणारी कृपा तू प्रत्येकाला पुरवावीस, वरून येणारी शांती तू प्रत्येकाला द्यावीस. कारण अशा दुःखाच्या प्रसंगी, अशा दुःखित मनाचं सांत्वन करण्यासाठी आमचे मानवी शब्द, मानवी भावना, मानवी संवेदना तोकड्या पडतात. म्हणून तू जो आमचं दुःखाचं निवारण करणारा सर्वसमर्थ परमेश्वर, तुझ्या हाती आम्ही पुन्हा आणि पुन्हा विश्वासाने, आशेने दुःखित प्रियजनांना समर्पित करीत आहोत.
प्रत्येक दुःखित मनाचं तू सांत्वन कर. दयाकर परमेश्वरा, तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. अहो कष्ट भाराक्रांत जन्म तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दे. हो कृपामय परमेश्वरा, या अभिवचनावर विश्वास ठेवून दुःखित प्रियजनांना संपूर्ण गडकर कुटुंबीय त्यांचे आप्तजन प्रियजन नातलग या ठिकाणी उपस्थित आहे. अशा प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. प्रत्येक दुःखित मनाचं तू सांत्वन कर. आणि विशेष करून ख्रिस्तातील आमच्या या प्रिय बंधूचं या जगातून निघून झाल्यामुळे गडकर कुटुंबीय, गडकर परिवारामध्ये दयाघन परमेश्वराची पोकळी आणि उणीव निर्माण झाली. ती तुझ्या दयेने आणि कृपेने भरून काढावी अशी देखील आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आणि कृपामय परमेश्वरा, आताच आम्ही तुझ्या वचनातून पाहिल्यानुसार ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आम्ही पुन्हा एकमेकांना भेटणार आहोत. आम्ही प्रार्थना करतो दुःखित प्रियजनांसाठी, गडकर कुटुंबियांसाठी या अभिवचनावर विश्वास ठेवून या जगातली आपली वाटचाल नित्य सुरू ठेवण्याकरता प्रत्येकाचा तू सहाय्य करता. त्या संदर्भात तुझी लेकरं या नादाने प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य, मार्गदर्शन पुरवावं. त्याही करता या दुःखित प्रियजनांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. दयाघन परमेश्वरा, येथून पुढे कब्रस्थानामध्ये जो प्रेतक्रियेचा विधी होईल तो देखील तुझ्या दयेने आणि कृपेने तू विशेष रीतीने आशीर्वादित करावा अशी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आमची प्रार्थना ऐकलीस, ती मान्य केलीस. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. येशू आमचा तारणारा, याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय प्रभू, आमेन. आपण सर्वजण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते. आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून कर. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांचा, विशेष करून दुःखित प्रियजन, संपूर्ण गडकर कुटुंबीय, त्याचे आप्तजन प्रियजन नातलग या ठिकाणी उपस्थित आहे. अशा प्रत्येकासमोर आता आणि सदा सर्व काळ असो. आपण सर्वजण खाली बसूया. शेवटचं मुख दर्शन घेण्यापूर्वी काही जणांना 2 शब्द बोलायचे आहेत. आपण गेल्या आठवड्यात नुकताच नाताळ सण साजरा केला होता. 24 तारखेला त्याचा फोन आला होता भैयाचा. हे कुठे रे? मी म्हटलं आहे इथं. ते म्हटलं गाडी घेऊन ये. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांनी एक फोन आला त्याला, त्याच्या नातीचा होता. नातीने सांगितलं की बरं बघ म्हणे ही पोरगी काय म्हणते ती, त्याच बेकरीमध्ये आपल्याला जायचं. मग त्या नातीने सांगितलं की काय आम्ही बेकरीमध्ये जायचं. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो. गेल्यानंतर त्यांनी 16 केक घेतले. 16, एक नाही दोन नाही, 16 केक घेतले. जो घेणारा असतो लाईनीत तो पण ते उडालाच की 16 कशासाठी पाहिजे. तर असा माणूस मला सांगितले तुला नाही कळत पडेल. मला सगळे ज्या त्यांच्या मुली होत्या, जावई होते, आणखी मुली होत्या, सून होती, त्या सगळ्यांना मला गेला. त्याच्याविषयी काय बोलायचं म्हणजे त्या दिवशी हे केला आणि मैत्री कोणाची करायची त्यांनी आम्हाला शिकवलं की वेगळं त्याची माझी बात पुष्कळ व्हायची. 15 मिनिटं किंवा अर्धा दिवसाच्या वर आमचे हे व्हायचेच नाही. आणि आमचा एक ग्रुप थोडा ग्रुप असं तर नेहमी 2 दिवस आड तरी असेल, परंतु वेगळ्या नावाने बनवायचा. त्या 2 दिवसांनी तर विचारायचा की आला नाही रे ते गेलं असं. राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. काँग्रेसचे वरिष्ठ सगळे जेवढे खासदार, आमदार किंवा पुणे शहराध्यक्ष किंवा काय RPIचे अध्यक्ष, ते सगळे त्यांना ओळखीचे असायचे प्रत्येकाला. आणि त्याचा मदतीचा हात होता प्रत्येकाला. जर कोणी अडचणीत असेल ना नक्कीच तो मदत करायचा. हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हाताने पाहिलेलं आहे. आणि आमचा जो ग्रुप होता एक थोरात ग्रुप म्हणून होता, भाऊसाहेबांना माहिती आहे, भाऊसाहेब पण आहेत त्याच्यामध्ये.
आणि सेंद्रिय ग्रुप असं आमच्याशी सगळं म्हणजे मिळून मिसळून बघायचं. दिलदार माणूस, एकदम दिलदार माणूस. मैत्री कशी शिकायची तर त्याच्याकडनं शिकलोय. ते थोरात म्हणून आहेत आमच्या इकडे दाखवले त्यांच्याकडे आम्ही बसायचो संदीपचा आम्ही थोरात यांच्या दुकानावर आणि चेष्टा मस्करी वगैरे वगैरे. आज पण मला असं म्हणजे जाणवत नाही की तो आमच्याकडे गेला. आज पण तुम्हाला इथं नाही उभं राहणार. गडकरी कुटुंबियांतर्फे थोरात मैत्री ग्रुपतर्फे सेंट मेरीचं जे निवडक आमचे ग्रुप आहे, मित्र आहेत, त्यांच्यातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कुटुंब, मित्रमंडळी आणि आमचे चर्चे सभासद मित्रांनो, राजू गडकरांनी जे सांगितलं अतिशय तळमळीने त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे. खरोखरच मित्र असावा तो कसा असावा, तो अरविंद गडकर सारखा असावा असं प्रत्येक आमच्या मित्रांना वाटतंय की तो आज आमच्यामध्ये नाही. प्रत्येक जण अतिशय हळूहळू गेलेला आहे. प्रत्येकाला ते अतिशय दुःख झालेलं आहे. आम्ही ते दुःख करू शकत नाही. त्या दुःखाच्या स्थिती आम्ही झेपू शकत नाही, सहन करू शकत नाही. असं एवढं मोठं दुःख ते आज आमच्यावर आम्हाला झालेलं आहे. आम्हाला ते सोडून गेलेले आहेत. मित्रांनो, गडकरी म्हणतो की तो आमच्यामध्येच आहे. बरोबर आहे. आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आम्ही जगणार आहोत तोपर्यंत आमचा मित्र गडकर हा आमच्या बरोबर राहणार आहे. आम्ही त्याला कधी विसरू शकत नाही. असं इतकं भरभरून प्रेम त्याने आम्हाला आजपर्यंत दिलेलं आहे. मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही. आपली तिथे आपली विधी होणार आहे कम्युनिटीमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपले मतं व्यक्त करायचे आहे. तिथे ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली वाहायची आहे. तेव्हा या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि याचं थांबतो. बारा ते 13 वर्षापूर्वी मला एक गृहस्थ भेटायला. शाळेत मी चहाला बाहेर गेलो. मला माहिती नव्हतं कोण. म्हटलं कोण आहे, एकदम असं म्हणजे पोलीस खात्यातलं व्यक्तिमत्व असतं तसं व्यक्तिमत्व होतं. म्हटलं आपण तर काही केलेलं नाही. तर माझा त्याचा परिचय झाला. ते म्हणले तुम्ही घरी या. घरी आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. पुढे विवाहाबद्दल आम्ही झालो. पहिल्यांदा प्रथम दर्शनी वाटलं की ही व्यक्ती खूप रागीट असेल. मला तर वडील नाही, पण एका 10-12 वर्षामध्ये वडिलांची कमी कधी जाणवली. कमी ती या व्यक्तीने प्रत्येक अँगलने म्हणजे कोणतीही गरज कुठेही भासवते. कधी त्यांना मी म्हटलं नाही मला ही अडचण आहे, पण त्यांना जाणवायचं की यांना ही गरज आहे, यांना ही अडचण असू शकते. तर ते म्हणजे साधं आमची मुलगी आहे किंवा सगळे जावई, आमची मुलं आमच्याकडे नाहीच राहत. त्यांचं एवढं प्रेम होतं ना की ती सगळी मुलं ती तुमच्याकडे ठेवायची नाही, ती माझी होती. सगळी मुलं त्यांच्याकडे असायची. आज ते आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांचं प्रत्येक आठवणी इतक्या स्ट्रॉंग आहेत ना, जी घटना घडली अजूनही विश्वास बसत नाही. जाऊपर्यंत त्यांचं म्हणणं होतं मला नका आठवण. एवढा स्ट्रॉंग मनाचा मी पॉवरची व्यक्ती होती. प्रचंड प्रेम तिन्ही मुलींवर, मुलावर. मुलाला दाखवत नव्हते, पण मुलाच्या मागे ते बोलायचे की नाही मी त्याला मुलगा म्हणून तसं ठेवलं. पण त्याचं प्रेम खूप होतं मुलावर. आणि मुलींवर तर त्यांना जर संकट कोणतं आलं तर हा पहिला उभा राहणारा माणूस होता. तर मला सगळ्यात वाईट याचं म्हणणं आहे की ह्या तिघी जे आहेत त्यांनी त्यांचा आणि मुलाचा आणि आमच्या सगळ्यांचाच फार मोठा आधार देवानी घेतला आहे. पण आज पास्टर साहेबांनी जे वचन दिलं आहे, त्या वचनातून कळालं की निश्चित ही व्यक्ती आपल्याबरोबरच आहे, आपल्याला पुन्हा भेटणार आहे. हा आपला शोक थोड्या क्षणात होता असला पाहिजे. हे वचन आपण मनामध्ये बिंबवलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांच्या गोड आठवणी घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पप्पांना आम्ही कधी विसरू शकत नाही. मला आज माझा बाप केल्यासारखा वाटतं पुढे. तर त्यांना
माझ्या कुटुंबियातर्फे सर्व नाटककारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहोत.
माझे पप्पा बघायला कधी शांत होते. माझ्या पप्पाला बघायला कसं गेलं. तुमचा भाऊ होता ना, तुमचा भाऊ होता ना, बघा ना, बघा ना माझा पप्पा कसं शांत हो सर अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धावरे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. सांगितलं ताई
तोपर्यंत शांत उभे राहा एका ठिकाणी. परमेश्वराचं वचन वाचूया. ख्रिस्त मरण पावला आणि त्याचे पुनरुत्थान झाले ही सत्य घटना आहे. अधोलोकातून जिवंत होणारा ख्रिस्त पहिला आहे. एका मनुष्यामुळे मानव मात्रावर मरण ओढविले, तसेच एका मनुष्यामुळे मृतांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्वजण मरतात, तसेच ख्रिस्तामध्ये सर्वजण जिवंत केले जातील. कदाचित कोणी असा प्रश्न उपस्थित करील, मृतांचे पुनरुत्थान होते तरी कसे? कोणत्या प्रकारचे शरीर ते धारण करतात? किती मूर्खपणाचा हा प्रश्न. जे बीज तुम्ही पेरता ते मेल्याविना जीव धरीत नाही. पेरल्यावर उगवणारे रोपटे तुम्ही पेरीत नाही, तर नुसताच दाणा, मग तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचाही असेल. तो पेरता, मग त्याला काय भावी रूप द्यायचे हे देव त्याच्या इच्छेनुसार ठरवितो. तो प्रत्येक बीजाला ज्याचे त्याचे रूप देतो. मृतांच्या पुनरुत्थानाबाबतही असेच आहे. जे विनाशी असे पेरले जाते ते अविनाशी असे उठविले जाते. जे अवमानित असे पेरले जाते ते सन्मानित असे उठविले जाते. जे दुर्बल अवस्थेत पेरले जाते ते सामर्थ्यात उठविले जाते. जे भौतिक शरीर असे पेरले जाते ते आत्मिक शरीर असे उठविले जाते. जर भौतिक शरीर आहे तर आत्मिक शरीर देखील आहे. नाशवंत शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि मर्त्य शरीराला अमरत्व मिळावे, असे झालेच पाहिजे. जेव्हा हे नाशवंत शरीर अविनाशी पण धारण करील आणि हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे होईल. मरणावर विजय मिळाला आहे, मरणाचा अंत झाला आहे. अरे मरणा, आता मिळव बघू विजय, कर बघू नांगीने दोष. प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देणाऱ्या देवाला धन्यवाद असो. तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही खंबीर व्हा, हिम्मत धरा आणि प्रभूचे कार्य अधिक तत्परतेने करीत जा. कारण प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत हे तुम्हाला ठाऊकच आहे. परमेश्वर करो आणि वाचलेल्या वचनांकरवे आपणा सर्वांस तो विपुल आशीर्वाद देवो. आमच्या दुःखित मनांचं तो सांत्वन करो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपल्यामध्ये बंधू नितीन गोडे आहेत, ते प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. सर्व समर्थाना आदी अनंत जिवंत दैवापा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, इस्रायलाच्या स्तमनामध्ये बसणाऱ्या आणि युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस आमच्याबरोबर राहणाऱ्या आमच्या जिवंत दैवापा, आम्ही तुझ्या नावाला उंचवितो, गौरवितो याकरता की तू विश्वासू देव आहेस, अभिवचनाचा देव आहेस आणि तू प्रत्येकाला जे म्हणतोस तेच घडतं. या भूतलावरती जे काही आहे जिवंत दैबापा, ती तुझी हस्तची कृती आहे. या भूतलावरती ज्या गोष्टी आहेत, जे वनचर आहे, जे झाडं आहेत, ते सगळे तू निर्माण केलेस आणि ते निर्माण केले असताना तू मनुष्याची देखील निर्मिती केलीस आणि त्या मनुष्याला तू पुन्हा मातीस मिळशील असं देखील म्हटलेलं आहेस. आणि ज्याप्रमाणे जिवंत दैबापा तू म्हणतोस त्याचप्रमाणे घडतं. आज आमच्यामधून आमचा भाऊ अरविंद गडकर हा तुझ्यापाशी आलेला आहे आणि जिवंत दैबापा, ह्या भावाचा आत्मा हा आज सुखलोकामध्ये आहे आणि तो आत्मा सुखलोकामध्ये असताना प्रेमळ दयाघना तुझी वचनं आम्हाला म्हणतात की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्त येशूमध्ये सर्व जिवंत केले जातील. आणि हा जो तुझा विश्वास आहे त्या विश्वासावरती जिवंत दैबापा आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. आम्हाला आशा आहे की ज्या वेळेला तू मेघारूढ होऊन येशील, तुतारीच्या नादासहित येशील आणि त्यावेळेला आम्हा प्रत्येकाचं पुनरुत्थान हे ठरलेलं आहे आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ देण्यासाठी तुझ्याजवळ प्रतिफळ आहे. आणि जिवंत दैबापा, आम्ही त्याच विश्वासामध्ये आम्ही आमचं आयुष्यक्रमण जगत आहोत. जरी आम्हाला दुःख झालेलं आहे, जरी आम्हाला त्रास झालेला आहे, परंतु दुःखावरती मलमपट्टी करणारा तू देव आहेस. योबाप्रमाणे आम्ही देखील म्हणतो की परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. जिवंत परमेश्वरा, आज आम्हा प्रत्येकाला दुःख झालेलं आहे. विशेष करून गडकर कुटुंब हे दुःखाच्या
सुखसागरामध्ये डुबलेलं आहे. आणि अशा वेळेला जिवंत दैबापा तुझं वचन म्हणतं की जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. या कुटुंबाचं तू सांत्वन कर असे आम्ही प्रार्थना करतो. इथं जे शोकसागरामध्ये सर्व मित्र परिवार जमलेला आहे, अशा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर. यावेळेला जिवंत दैबापा हे हा मृतदेह आम्ही धरणीच्या स्वाधीन करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांच्यासाठी जे नियोजित खर्च आहे तू ते आशीर्वादाचं होते. मागणेल कणपतीपेक्षा अधिक देतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद दे. विनंती येशूच्या नामात करतो म्हणून तू आहे. आनंदी छाजेड उपस्थित आहे आणि उपमहापौर पण आहेत. त्यांचं ते दोघेही आले आणि त्यांच्या श्रद्धांजली व्यक्त करावी अशी मी त्यांना विनंती. दुःखी अंतकरणाने जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आपल्यातून अरविंदजी गडकर उर्फ भैया गडकर, आमचे बोपोडीचे मूळ रहिवासी आणि आमचे आदरणीय पप्पांचे चंद्रकांतजी छाजेड यांचे विश्वासू साथी आपल्यातून गेले आहेत. याचा आम्हाला बोपोडीकरांना खूप मोठं दुःख झालेलं आहे. आणि या दुःखातून म्हणजे जशी आम्हाला ही बातमी काल कळली तसे खूप मोठं दुःख आम्हाला सर्वांना झालं आहे. भैया गडकर हे हसून खेळून राहणारं व्यक्तिमत्व, समाजातील सर्व लोकांना साथ देणारे, सर्वांशी हसून खेळून सर्वांना बरोबर सर्वांच्या समाजात दुःखात सगळीकडे समाविष्ट असणारे असे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं, याचं खूप मोठं दुःख आहे. नंतरच्या काळात ते दापोडीत जरी राहत असले तरी ते बोपोडीतील त्यांचा सहवास तसेच त्यांचा व्यवसायाच्या निमित्त खडकीतील तुम्ही बघाल तर तिन्ही गावाची लोक या ठिकाणी आलेले आहेत. बोपोडे असो, खडकी असो, दापोडी असो. तर असे व्यक्तिमत्व सर्व लोकांना घेऊन जाणारं आपल्यातून गेलं आहे, याचं आपल्या सर्वांना खूप दुःख आहे. या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. मी प्रभूच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या घरातील लोकांना, त्यांच्या सर्व नातेवाईकांना व आपल्या सर्वांना यातून दुःखातून बाहेर काढावं आणि त्यांना खूप खूप म्हणजे भावपूर्ण अशी श्रद्धांजली आपल्या सर्व गावाच्या वतीने या ठिकाणी उपमहापौर वाडेकर ताईसुद्धा आहेत, त्यांच्याही वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आदरणीय पुण्याचे उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर या उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो. आपली बंधू आणि भगिनींनो, अरविंद गडकरी यांचा काल अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःख झालेलं आहे. सगळ्यांवर जे आता बोलले की दापोडी असेल, खडकी असेल, बोपोडी असेल, या सर्व प्रभागामध्ये त्यांचे नातेवाईक जवळपास जास्तीत जास्त आहेत. आणि अरविंद भाऊंचं हे सर्वांमध्ये वावरणं, सर्वांशी संपर्क ठेवणं, अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांना मिळून सोबत घेऊन असे एक कार्यकर्ते आपल्यामधून निघून गेलेला आहे. आणि त्यांच्या आज जे दुःख झालेले आहे त्या दुःखामधून सर्व भागातील सर्व नागरिक उपस्थित आहेत आणि त्या दुःखामध्ये सर्वजण आपण सहभागी आहोत. आणि मी सर्वांच्या वतीने आत्ताच आनंद भाऊनी बोलले, जुने कार्यकर्ते होते आणि त्यांचं नेतृत्व चांगला होता. अशा हे कार्यकर्ते आपल्यामधून निघून गेल्यामुळे सर्वांना दुःख झालेलं आहे. कालपासून त्यांचं कुटुंब जास्त अस्तव्यस्त आहे आणि ते दुःखामध्ये सावरण्याचं परमेश्वर चरणी प्रार्थना करूया आणि त्यांना ह्या दुःखामधून मुक्त करूया असं परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. आणि मी पुणे महानगरपालिका तसेच बोपोडी प्रभाग क्रमांक 8च्या वतीने, मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच परशुराम वाडेकर यांच्या वतीने दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना इथं सांगते. जय भीम, जय महाराष्ट्र. पप्पा, ओ पप्पा उठा ना. पप्पा बघा ना तुम्हाला किती लोक भेटायला आले. पप्पा, हो पप्पा उठा ना. पप्पा तुमचे मित्र बघा ना, तुमचे काय गाणं. पप्पा किती वेळ आम्ही शांत बसायचं. पप्पा, हो पप्पा बघा ना. पप्पा एक मिनिट सत्तार साहेब लवकर या. आज या ठिकाणी आपल्यामधून जन्म आणि मृत्यू यामध्ये जे काही अंतर असलेलं आपण जीवन म्हणतो, हे जीवन आज या ठिकाणी आपल्या भूतलावर आपल्या सर्वांचे परिचित असे असलेले भैया गडकर यांनी हे जीवन जगलेलं असं आहे. आज या ठिकाणामधून ते स्वर्गलोकी गेलेले असे आहेत. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर दुःख सहन करण्याची शक्ती सामर्थ्य देवो. मी दापोडी मधील ख्रिस्ती समाजांच्या वतीनं
दळवी कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे थोरात मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पुरी भागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे एकदम जवळचे स्नेहित भैया अरविंद गडकर यांचं काल आकस्मिक निधन झालेलं आहे. भैया म्हटल्याच्या नंतर खूप मनमिळावू व्यक्तिमत्व, सर्वांशी हसत खेळत कधी कुणाची भांडण तंटा न करणारं असं व्यक्तिमत्व आणि सर्वांना जवळचा असणारा मित्र आज आम्ही आमच्यातून गमावलेला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, माझ्या भिसे परिवाराच्या वतीनं व माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली असो, परमेश्वराची स्तुती असो, आपल्या सर्वांचे लाडके मामा, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद गडकर यांचं काल या ठिकाणी हृदयविकाराने या ठिकाणी निधन झालेलं आहे. या ठिकाणी असं ते प्रेमळ असं व्यक्तिमत्व आम्हाला म्हणजे नेहमी म्हणजे एक दिलदार असं व्यक्तिमत्व आधी आदरणीय मला या काँग्रेसचे आमचे सगळे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते असतील. मामा ज्या कॉर्नर हॉटेलमध्ये बसताना मामाने कधी असा विचार नाही केला की माझ्या खिशात किती पैसे, म्हणजे जे येईन त्यांना या ठिकाणी सर्वांना खाऊन पिऊन घालून एक अनतृप्त करण्याचा आत्मा आदरणीय मामा आहे. हे परमेश्वरांनी म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थानं तुमचा विश्वास जर मरुच्या दाण्याएवढा असेल तर इकडं इकडे डोंग करण. खऱ्या अर्थानं आज मामा जरी आपल्यात नसले तरी त्यांचं जे प्रेम आहे हे त्यांच्या परिवार असेल, त्यांचं जीवन असेल, त्यांच्या दोन्ही मुली असेल, आज प्रार्थनेमध्ये आहे. परमेश्वर त्यांना आज जरी मामा आपल्यात नसला परंतु ज्यावेळेस तुतारीचा नाद येईल त्यावेळेस मामाचं आपल्याबरोबर राहू हेच या ठिकाणी परमेश्वराच्या वचना मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, भोपडी संघटनेच्या वतीनं मी मामांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. तुमच्या भाच्या आल्यात पप्पा, तुमच्या बहिणी आल्यात पप्पा. ओ पप्पा उठाना, ओ पप्पा उठाना, पप्पा उठाना. पप्पाला आमचा आवाज का जात नाही? माझ्या पप्पाने एवढी का शांतता करली बाई? माझा बाप शांत नव्हता, माझा बाप आनंद होता आमचा, माझा बाप किती आनंद होता आमचा. आमचा बाबा आम्हाला दुःख टाकलाय. आमच्या पप्पाने आम्हाला फुलासारखं जपलं होतं ना. ओ पप्पा, ओ पप्पा उठा ना पप्पा. ओ पप्पा असं नका ना करू पप्पा. ओ पप्पा असं नका करू पप्पा. चला कोणाला ओ पप्पा बघा ना, तुमच्या बहिणी आल्यात, तुमचे मित्र आले, तुमचे भाऊ आले. ओ पप्पा बघा ना, तुमचे कामगार लोक सगळे आले पप्पा. ओ पप्पा उठा ना पप्पा. ओ पप्पा, पप्पा उठा ना. ओ पप्पा. आता है परी सारे सरले, आता है परी सारे सरले, उरल मागना सोडून जाते गाव रे. अखेर का तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. परमेश्वर करुणेचा व प्रेमाचा सागर आहे. तो
मंद क्रोध आणि दयानिधी आहे. बापाची जशी आपल्या मुलांवर ममता असते तसेच परमेश्वराची हे त्याचे भय बाळगणाऱ्यांवर ममता आहे. त्याला आमच्याविषयी सहानुभूती आहे, कारण आम्ही कसे घडले गेलो हे त्याला ठाऊक आहे. आम्ही केवळ माती आहोत हे तो जाणतो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे अल्पकाळ टिकणारे आहे. मनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, मग वाऱ्याची झुळूक येते आणि फूल नाहीसे होते. त्या जागी त्याचा पुन्हा मागमूस लागत नाही. परंतु परमेश्वराचे वात्सल्य त्याचे भय बाळगणाऱ्यांवर युगानुयुग असते. त्याच्या चांगुलपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांनाही घडतो. यावेळेस आपण मूठ माती देणार आहोत. सुरुवातीला मी माती टाकेन, त्यानंतर आपण माती टाकायची आहे. ज्यांची माती टाकून होईल त्यांनी पाठीमागे जा, म्हणजे बाकीच्यांना पण माती टाकता येईल. पास कर. पप्पा, ओ पप्पा, चालले का पप्पा? माझा बाप चालला. स्वर्गवासी अरविंद गडकर यांना आपण सोपवले आहे. आता त्यांचे पार्थिव शरीर आम्ही मातीला माती, राखेला राख, धुळेला धूळ असे भूमीला निरवतो. आमच्यासाठी मरण पत्करून जो कबरेत ठेवला गेला आणि त्यानंतर जो पुनरुत्थित झाला, त्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आमचे हे पुनरुत्थान होऊन आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल असा आमचा दृढ विश्वास आहे. त्या प्रभूचा युगानुयुग महिमा हो. आमेन. टाका माती. माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला. शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला. मुक्ती दिली मजला. मुक्ती दिली माझला. मुक्ती दिली माझला. शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला. शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला. फिरत मी ठेचा खा. पापंधारी होतो फिरत मी ठेचा खा. ज्ञान प्रकाश नभता मजला. नभता माझ्या मनात भेट घेऊन प्रभू येशूने प्रकाश मनी ठेविला. शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला.
शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला. तुझ्या तेजस्वी वैभवाचे दर्शन घडण्याची आशा बाळगून तुझ्यावर विश्वास ठेवून निवडलेल्यांशी आम्ही एक असावे असे तू कर. हे स्वर्गीय दे बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामुळे आम्हाला खरे सत्य समजले आहे आणि खंबीर आशा मिळाली आहे. संतांची सहभागिता, पापांची क्षमा आणि देहाचे पुनरुत्थान यावर आमचा विश्वास आहे. हे सर्वांना कळण्यासाठी त्या विश्वासाची आणि आशेची तू आमच्या मनात निरंतर जोपासना कर. आम्ही आमच्या आयुष्याचे सर्व दिवस त्या विश्वासानुसार व्यतीत करावेत असे तू कृपेने कर. आपले पतन होऊ नये म्हणून आपल्याला सावरून धरायला आणि सर्वज्ञ एकमेव देवाच्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करावयाला जो समर्थ आहे त्या आपल्या तारक प्रभू ख्रिस्ताला मान, सन्मान, गौरव आणि अधिकार आता आणि सदा सर्वदा असोत. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे जसे आम्ही आपल्याला क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह दुःखित प्रियजन संपूर्ण गडकर कुटुंबीय ज्यांचे आप्तजन प्रियजन नातलग या ठिकाणी उपस्थित आहे अशा प्रत्येका समवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मित्र येशुवानी सारे ओझे वहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी तो कधी करीतो, मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्यनच सुटू देता जा प्रभूला सांगाया, सर्व दुबळ्या संपादे चित्तवृत्ती जाणतो, मित्र
जैसा आहे हात धरी म्हणतो कष्टी जरी श्रमले आंब जड बहाया त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया मित्र जरी तुझ माने जा प्रभूला सांगाया तोची सखा सर्वाहुनी सिद्धी कराया. परमेश्वराचं वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्यातली काही वचनं मी वाचतो. प्रेषित पौल काय म्हणतो ते ऐका. भविष्य काळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. जे देवावर प्रेम करतात आणि त्याने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी सर्व काही त्याच्या संकल्पानुसार हितकारक ठरते. हे आपल्याला ठाऊक आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? मुळीच नाही. त्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्वांवर आम्ही ठळक विजय मिळवितो. माझी पूर्ण खात्री आहे की ना जीवन, ना मृत्यू, ना देवदूत, ना आजचे किंवा भविष्यातील सत्ताधारी, ना ऊर्ध्वलोक, ना अधोलोक, ना सृष्टीतील इतर काहीही प्रभू ख्रिस्ताद्वारे प्रगट झालेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला दूर करू शकेल. परमेश्वर करो वाचलेल्या वचनांकरवी आपणा सर्वांस तो विपुल आशीर्वाद देव. आपल्या दुःखित मनांचं तो सांत्वन करो. प्रार्थनेमध्ये जाऊया. स्वर्गीय महान धन्यवादी सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला सांगतं की या जगामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक मानव मात्राच्या आयुष्याला तू आपल्या सर्वोच्च स्वइच्छेने एक मर्यादा आखून दिलेली असते, सीमा आखून दिलेली असते. आणि मानवाची कितीही इच्छा असली कृपामय परमेश्वरा ती मर्यादा, ती सीमा कोणालाही ओलांडता येत नाही. दयाघन परमेश्वरा, या तुझ्या सत्य वचनानुसार आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासानुसार गेल्या 3 दिवसांपूर्वी ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांनी या जगातली आपली धाव संपवली. आणि हे लेकरू आता कृपामय परमेश्वरा सार्वकालिक विसाव्यासाठी तुझ्याकडे आलेला आहे. तुझं वचन आम्हाला आणखीन असं सांगतं की या जगामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रभू ख्रिस्तावर तारणार आणि उद्धारक म्हणून विश्वास ठेवला होता आणि या जगाचा निरोप घेतला, असे विश्वासणारे सरळ सरळ सुखलोकामध्ये प्रवेश करते होता. आणि त्या ठिकाणी ते सुखा समाधानामध्ये आणि शांतीमध्ये असतात. या जगातल्या जीवनापेक्षाही अधिक चांगल्या आणि आशीर्वादी जीवनाला ते सुरुवात करीत असतात. कृपामय परमेश्वरा, आमचा विश्वास आहे ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर आता त्या सुख लोकामध्ये तुझ्या सहवासामध्ये, तुझ्या समागमामध्ये, सानिध्यामध्ये, सुखा समाधानामध्ये आणि शांतीमध्ये आहे. कारण त्यांच्या आत्म्याला तू शांती दिलेली आहे असा देखील आमचा विश्वास आहे. दयाघन परमेश्वरा, ख्रिस्तातील आमचा प्रिय बंधू त्या सुख लोकामध्ये आता तुझ्या सहवासामध्ये, सुखा समाधानामध्ये आणि शांतीमध्ये असताना मनुष्य प्राणी म्हणून या पृथ्वी तलावर आम्ही दुःखी आहोत, कष्टी आहोत, शोकाकुल झालेला. कारण ज्यावेळेस आमच्यामधून आमची प्रिय व्यक्ती निघून जाते, या जगाचा निरोप घेते कृपामय परमेश्वरा, मनुष्य प्राणी म्हणून आम्ही स्वाभाविकपणे दुःखी आणि कष्टी होतो. आणि म्हणून यावेळेस आम्ही विशेष करून ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर आणि त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग, विशेष करून त्यांचे धर्मपत्नी एवढंच केवळ नाही, परंतु प्रिय प्रभुदेवा त्यांची प्रिय मुलं, बंधू जीवन आणि त्याचं कुटुंब, त्याचप्रमाणे कृपामय परमेश्वरा बंधू जीवन आणि त्यांच्या बहिणी, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंब, दयाघन परमेश्वरा त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग या ठिकाणी यावेळेस उपस्थित आहे. अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या दयासनाजवळ आणत आहोत यासाठी की परमेश्वरा
ख्रिस्तातील आमच्या प्रिय बंधूचं या जगातून निघून जाण्यामुळे जो दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे, हे दुःख त्यांना सहन करता यावं कृपामय परमेश्वर. हे दुःख सहन करण्याकरता वरून येणारी कृपा तू प्रत्येकाला पुरवावी. तुझी लेकरं या नात्याने वरून येणारी शांती तू प्रत्येकाला द्यावी. त्याकरता आम्ही संपूर्ण गडकर कुटुंबीय, त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग आज तिसऱ्या दिवशी त्यांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलं आहे. अशा प्रत्येकाला आम्ही पुन्हा आणि पुन्हा विश्वास आणि आशेने तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. कारण प्रिय प्रभुदेवा, अशा दुःखाच्या प्रसंगी अशा दुःखित मनांचं सांत्वन करण्यासाठी आमचे मानवी शब्द, मानवी भावना, मानवी संवेदना तोकड्या पडतात. म्हणून तू जो आमचं दुःखाचं निवारण करणारा सर्व समर्थ परमेश्वर, तुझ्या हाती आम्ही या दुःखित प्रियजनांना पुन्हा आणि पुन्हा समर्पित करीत आहोत. कारण तू आम्हाला अशा दुःखाच्या प्रसंगी अभिवचन देखील दिलेलं आहे. तुझं वचन आम्हाला सांगतं, अहो कष्टी भाराक्रांचन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हो कृपामय परमेश्वरा, या महान अभिवचनावर विश्वास ठेवून दुःखित प्रियजन, गडकर कुटुंबीय, त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग यांना आम्ही पुन्हा आणि पुन्हा विश्वासाने तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. प्रत्येक दुःखित मनांचं तू सांत्वन कर. हे दुःख सहन करण्याकरता वरून येणारी कृपा तू प्रत्येकाला पुरव. वरून येणारी शांती तू प्रत्येकाला दे, अशी आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. दयाघन परमेश्वरा आणि ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांचं या जगातून निघून जाण्यामुळे गडकर कुटुंबियांमध्ये, गडकर परिवारामध्ये, त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग यांच्यामध्ये दयाघन परमेश्वराची पोकळी आणि उणीव निर्माण झाली, ती तुझ्या दयेने आणि कृपेने भरून काढावी, अशी देखील यावेळेस आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. कृपामय परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला आणखीन असं सांगतं की ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आमच्या प्रियजनांना आम्ही पुन्हा एक वार भेटणार आहोत. ख्रिस्ताद्वारे ती सुसंधी आम्हाला प्रदान केली जाणार आहे. आम्ही प्रार्थना करतो कृपामय परमेश्वरा, संपूर्ण गडकर कुटुंबियांसाठी, त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या अभिवचनावर विश्वास ठेवून या जगातली आपली वाटचाल नित्य सुरू ठेवण्याकरता या सर्व प्रिय लेकरांचा तू सदैव सहाय्य करता. त्याकरता तुझी लेकरं या नात्याने प्रत्येकाला या संदर्भात पवित्र आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य आणि मार्गदर्शन पुरवावं, अशी देखील आम्ही यावेळेस नम्रतेची प्रार्थना करतो. कृपामय परमेश्वरा, तिसऱ्या दिवशी ख्रिस्तातील आमचा प्रिय बंधू स्वर्गवासी अरविंद गडकर यांचं स्मरण करण्यासाठी आणि कृपामय परमेश्वरा या कब्रस्थानामध्ये येऊन दुःखित प्रियजनांसाठी विशेष रथ बदलीची आणि मध्यस्थीची प्रार्थना करण्याकरता तू आमचा सहाय्य करता झालास. आणि तुझं वचन आम्हाला सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्र जमतात, त्या ठिकाणी तू उपस्थित असतोस. कृपामय परमेश्वरा, या सकाळच्या वेळेस आम्ही कब्रस्थानामध्ये आलेलो असताना तुझ्या अभिवचनानुसार तू आमच्यामध्ये उपस्थित राहिलास. आमची प्रार्थना ऐकलीस, ती मान्य केली. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. राहिलेली संपूर्ण वेळ पुन्हा एक वार आम्ही तुझ्या हाती सुपूर्द करीत आहोत. धन्यता आणणारा प्रिय प्रभू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय प्रभू, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह, विशेष करून दुःखित प्रियजन, संपूर्ण गडकर कुटुंबीय, त्यांचे आप्तजन, प्रियजन, नातलग या ठिकाणी उपस्थित आहे, अशा प्रत्येकासमोर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आमेन. प्रभु येशू तू सर्व समर्थ, अद्भुत मंत्री देवा,
असमर्थ अद्भुत मंत्री देवा सर्वज्ञ शांतीचा राजा तुझे पवित्र नामा सर्वज्ञ शांतीचा राजा तुझे पवित्र नावा तूच दयाळा करुणी कृपा तू जीव माझा तारीला शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला धरतीवरया मज बाप्याला तारी कोण तुझ्या बिना धरतीवरया मज बाप्याला तारी कोण असे निष्पाप हे तुझ बिण अखिल जगाउधारी अर्पुणी आपुला जीव देवाला पूर्ण दंड भरिला शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला 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 शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला शिक्षा माझी घेऊन प्रभू तू मुक्ती दिली मजला
जीवन घे माझे सारे प्रभु अर्पिले तव पदी रे जीवन